किमया एकनाथ म्हात्रे आहे व मी इयत्ता 9वीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव बाल विकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा आहे व माझ्या ग्रुपचं नाव आहे हम इंडियन्स। माझ्या ग्रुप इंडियनचं नाव आहे किमया, संस्कृती, श्रद्धा, अर्णव आणि मी आता आत्मनिर्भर भारत या विषयामध्ये मोडणाऱ्या या प्रकल्पाबाबत बोलणार आहे। आमचा हा प्रकल्प वृद्ध व्यक्तींसाठी आहे जे गोळ्या घ्यायला विसरतात किंवा काहीही आपलं काम करायला विसरतात, त्यांसाठी हा प्रकल्प आहे। आम्ही या चष्म्याच्या बाजूला म्हणजे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना बहुतेक जणांना चष्मा असतो, तर या चष्म्याच्या बाजूला म्हणजे या कॉर्नरमध्ये आम्ही एक अलारामसारखं डिव्हाइस लावणार आहोत, ज्या कारणाने तो अलाराम वाजेल आणि त्या वृद्ध व्यक्तीला समजेल की आपल्याला आता हे काम करायचं आहे किंवा आपल्याला गोळ्या घ्यायच्या असेल असं काही। हा अलाराम ॲडजस्टेबल आहे, म्हणजे जर तुम्हाला कोणतं काम आता वेगळ्या वेळेत करायचं असेल तर त्यासाठीही तुम्ही हा अलाराम ॲडजस्ट करू शकता। हा प्रकल्प उपयुक्त ठरेल याची मला खात्रीच आहे, पण हा प्रकल्प स्वस्त दरात मिळेल आणि या प्रकल्पाची अशी आम्ही रचना केली आहे की ते सर्वांना वापरण्यासाठी हाताळण्यासाठी योग्य ठरेल। हा चष्मा ज्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे त्यांच्यासाठी बनवलेला आहे। हा चष्मा सर्वजण वापरू शकतात, म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्ती वापरू शकतात, परंतु वृद्धांना हे जास्त उपयोगी पडेल असं मला वाटतं। हा चष्मा खरेदी करायला तर सोपाच आहे, पण चष्मा सर्व नंबर्समध्ये व सर्व प्रकारामध्ये उपलब्ध असेल अशी मला खात्री आहे। आणि जर आपल्याला हा चष्मा खरेदी करायला काही अडचण येत असेल तर ह्याच्या जाहिरातीवरून आपण ह्याला खरेदी करू शकतो आणि जर आपल्याला हा चष्मा घरी बनवता येत असेल तर आपण तेही करू शकतो। असं डिव्हाइस मार्केटमध्ये आलं आहे, ते आपण वापरू शकतो। अलारामचं डिव्हाइस आपण वापरू शकतो आणि सेट करता येत असल्यामुळे आपण ते अजून छान पद्धतीने वापरू शकतो, म्हणजे जर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाच पाहिजे, कारण हा प्रकल्प ज्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे। यामुळे ज्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे त्यांना त्रासही नाही होणार। या चष्म्याच्या प्रकल्पातून वृद्ध लोक किंवा जे हे चष्मा वापरणार आहेत, म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस ज्यांना आहे ते लोक हे चष्मा वापरणार आहेत, त्यांना कोणत्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आपल्या भारत देशाला एक प्रकारे आत्मनिर्भर बनवत आहोत। प्रकल्पामुळे ज्या व्यक्तींना वेळच्या वेळी गोळ्या घ्यायच्या आहेत त्यांना कोणता त्रास होणार नाही आणि ते वेळच्या वेळी गोळ्या घेतील, त्यामुळे कुठली कठीण समस्या येणार नाही। प्रकल्पामुळे ते व्यक्ती आपले आयुष्य खुलेपणाने जगू शकतात। हा प्रकल्प खूप उपयोगी येईल याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद।